वाजून गेले 8:30 आणि आपण ऑलरेडी झालो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता कुठेतरी बरं वाटतंय. सकाळपासून मी माझं लॅपटॉप समोरून आहे ना, कंटिन्यू माझं कामं चालू होती. जेवताना सुद्धा मी लॅपटॉप घेऊन बसलो होतो आणि आजचा दिवस असा हेक्टिक होता ना, असं होत होतं मला कधी संपेल आणि मी कधी बाहेर जाईल. पण असो, आधी आपण देवाचे आशीर्वाद घेऊन घेऊ. मी सध्या खूप जास्त गरजेचं आहे. मी चालू जरा माझा एका फ्रेंडचा बड्डे, अश्विनीचा बड्डे, तिचा बड्डे पार्टीला तिचा बड्डे पार्टी करूयात. आणि आजचा दिवस आहे तो पण असा भारी जाईल असं मला आशा आहे. कारण की कधी पण आपला वीकेंड सॅटर्डेला स्टार्ट होत होता, फ्रायडेला आपण असंच टाइमपास काहीतरी करत होतो, पण आज ॲक्च्युअलमध्ये फ्रायडे पासून स्टार्ट होतो वीकेंड. आणि आजचा जो 3-4 तासाचा कालावधी तो आणि उद्याचे 2 म्हणजे उद्या आणि परवाचे असे 2 दिवस आपण फुल ऑन बघू काय करता येतं काय नाही. पण सध्या तरी असा प्लॅन आहे की बड्डे पार्टी करून येऊ आणि पुढचं पुढे बघू. ठीक आहे. कसं आहे, एक नंबर आहे ना, माझा भावाचा आहे म्हणून मला एकदम एक नंबर दिसतंय. जेव्हा आपलं स्वतःचं असताना ते असं भारी वाटत नाही. जेव्हा मोठ्या भावाचं कुठली गोष्ट ओ बघतोय तो, मी किती ऑनेस्ट आहे गाईस. मी सांगून दिलं की भावाचं असं, पण त्याच्या सगळ्या गोष्टी मला एकदम एक नंबर दिसतात. आपल्याकडे किती ऑप्शन आहेत, एवढे सगळे ऑप्शन आहेत, पण आपण याचं म्हणणं फक्त हे घेऊन जाऊ बिकॉज शूज नको खराब व्हायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे मित्र आहेत, त्यांच्या पण गाड्या आहेत. सो आपण आपली गाडी घेऊन जाऊन काय अर्थ नाही, बिकॉज 3-3, 4-4 गाड्या होऊन जातील तर मग ते पार्किंगला पण खूप सारे इश्यू होतात. सो ते इथून मी स्कूटी घेऊन जाईल, मित्राचं इथं स्कूटी लावेल आणि तिथून मग त्यांच्या गाडीवर जाईल. आमचे बंधू क्या बात आहे, वीकेंड स्टार्ट झाला आणि बंधू जिमला चाललेत बिकॉज स्नोई पण नाही आणि वहिनी पण नाही. ते महेशदादाकडे गेलेच. कॉल केला होता स्नोईला दुपारी. एकदम खतरनाक कार्टून झालंय ते. जशी जशी मोठी होते ना, एक हुशार पण होत चालली आणि तिचा आगाऊपणा पण खूप जास्त वाढत चाललाय. पण असो बघा, हे तर होतच भावाचं, ठीक आहे, हे तर आहेच भावाचं, हे पण भावाचं. हे भाऊ पाहिजे तर असं सगळ्यांना. प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्यासारखं कोण आहे. आम्ही एवढ्या चांगल्या जागेवर चाललो जेवण करायला, पार्टी करायला, पण मला चहाची क्रेविंग होते बिकॉज सकाळपासून एवढा जास्त बिझी होतो ना मी. दुपारच्या चहा मिस केलाय आणि अजून माझा 2-3 वाजेला किंवा जेवणानंतर 1 तासांनी असं चहा होतो आणि संध्याकाळी पण होतो. ते 3 चहा मिस झालेत आणि मी 3 चहा म्हटल्यावर पूर्ण एवढा नाही, पण आबाब जरी पकडला तरी हे सगळे जे रुटीनचे चहा होते ना ते सगळे मिस केलेत मी, जस्ट बिकॉज ऑफ आज खूप जास्त काम होतं. सो मला आता जेवायच्या आधी म्हणजे पार्टीच्या आधी असं होतं की यांना 10-1 मिनटं मी जरा सांगतो की मी जरा उशिरा येईल, तर आपण चहा पिऊन येऊ असा प्लॅन करतोय मी. पण नॉट शुअर मी करेल का नाही, बिकॉज चहा पिल्यानंतर मग जेवण आपल्याला जास्त जाणार नाही. पण मला खरंच, आपण म्हणतो ना, मला खरंच खूप जोराची भूक लागली, तसं मला खरंच खूप जोराची चहा प्यायची इच्छा झाली. बघूयात, दिसेल तुम्हाला काय करतो मी. बिकॉज चहा इज प्रेम आणि सकाळपासून चहा पिला नव्हता म्हणून चीयर्स. एकदम कडक माल. काकांचा फोनमध्ये माझा फोटो किती भारी आला. हे आपले काका एंट्री घेत होते माझी. माझ्या मित्रांकडे आलोय ना मी, काकांना म्हटलं माझा फोटो दाखवा कसा आलाय. थँक्यू काका. चलो जाऊयात आता वरती. मित्रमैत्रिणी येतात तोपर्यंत जरा आपण गप्पा मारून घेऊ बिकॉज त्यांना यायला अजून टाइम आहे 5 ते 10 मिनिटं. अच्छा, बड्डे गर्ल इज देअर आय थिंक, बट मी दुसऱ्या पोरीवर तर बोट नाही दाखवते ना. अच्छा, बड्डे गर्ल इज देअर. ओके, तिला विश करून देऊन त्याच्यानंतर सिम्पल गोष्टी होती. मागच्या वीकच्या घडामोडी म्हणजे या मागच्या 5 दिवसात काय झालं त्या घडामोडी सांगणार होतो. हॅपी बड्डे. थँक्यू. अश्विनीचा बड्डे, हिचा बड्डे असल्यावर पार्टी व्हायलाच पाहिजे. हीच अश्विनी जिने माझा बड्डेचा केक इथं कापला होता ना, इथंच होतं ना आपण. हॅपी बर्थडे आमच्या सगळ्यांकडनं. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. अशाच पार्टी देत राहा. Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. जस्ट आलोय घरी आणि आता वाजून गेलेत 1 वाजून किती आहेत, 1 वाजून 13 मिनिटं रात्रीचे. दादा अजून पण जागे, पुढे मूवी बघतोय तो. मला वाटलं झोपला असेल तो, पण तो पण झोपला नाही. वीकेंड आहे, बट ऑब्व्हियस आहे, उद्या आणि परवा 2 दिवस आराम असतो म्हणून आपल्या ज्या आवडत्या गोष्टी त्यासाठी करतात. पण येस, आपली जी बड्डे सेलिब्रेशन होतं, मित्रांसोबतचा टाइम होता, पार्टी होते, सगळे एकदम व्यवस्थित झालं. आणि फ्रायडेचा दिवशी जेव्हा अशी सुरुवात होते ना, तर पुढचे 2 दिवस पण खूप जास्त मजा येते आणि एन्जॉय करायला खूप जास्त टाइम भेटतो असं मला तरी वाटतं. म्हणजे असं लॉंग विकेंड सारखं फील होतं. पण फ्रायडेच्या दिवशी जर लेट नाईटपर्यंत काम केलं आणि मग सॅटर्डे संडे आला तर असं वाटतं की मंडे कधी येऊन गेला समजलंच नाही. बट असो, आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तो एवा करून बालेवाडीमध्ये, त्याच्यापेक्षा गॉंग आमचं सगळ्यांचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. ते 10 पट चांगलं असेल मला असं वाटतं. हे पण चांगलं होतं फोटो काढण्यासाठी, वाईब्स चांगल्या होत्या, सगळं व्यवस्थित होतं. पण जे मेन्यूज होते खाण्याच्या बाबतीत म्हणलं तर मग मला गॉंग खूप जास्त आवडलेलं. आणि आपण एक व्हिडिओ शूट करतानाच मध्येच ते बंद झालेलं. मागच्या वीकच्या ज्या घडामोडी आहे त्या डिस्कस करत होतो मी. मागच्या वीकमध्ये काम खूप जास्त झालं. त्याच्यात एक चांगली गोष्ट झाली की आम्ही कल हो ना हो मूवी बघायला गेलो होतो आणि तो मूवी माझा वन ऑफ द फेवरेट झाला आता. बिकॉज लिटरली मला रडायला आलं मूवी बघताना.
असं मला माहिती नाही माझ्यासोबत कधी झालं होतं, मला आठवत पण नाही. मला असं वाटतं की लहानपणी चिमणी पाखरू मूवी बघितला होता तेव्हा रडलो होतो वाटतं, आणि कधीतरी अजून एखाद वेळेस रडलो असेल. पण मी कालच्या दिवशी आम्ही सगळे गेलो तुम्ही बघायला कल हो ना हो, लिटरली रडलो मी. मला समजलंच नाही कसं रडू येऊन गेला आणि कधी काय झालं ते. आता मी मस्त झोपेल, आराम करेल आणि मी तुम्हाला भेटतो उद्या सकाळी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आता वाजून गेलेत 11. पटापट आवरूयात. ताईंनी मस्त पोहे बनवलंय, चहा मी स्वतः बनवेल. बाहेर जायचा प्लॅन होता पण मला माहिती होतं उशीर होणार आहे उठायला, कारण की ना 5 दिवस झोप होत नाही, आराम होत नाही, लवकर उठावं लागतं, सकाळी जिमला जावं लागतं. सो त्याच्यामुळे काही पॉसिबल होत नाही. म्हटलं आज जरा आराम करूयात. माझा एक इव्हेंट होता सकाळी, तो पण इम्पॉर्टंट होता पण त्याला आपण स्किप केला. मला 9 वाजायलाच निघायचं होतं आणि 10 वाजायला तिथं पोचायचं होतं. म्हणजे मला 8 वाजायला उठावं लागलं असतं, परत झोप नसते झाली. मी म्हटलं नको, हा इव्हेंट स्किप करूयात आणि यस आजचा दिवस जरा एकदम स्लोली स्टार्ट करूयात. नाश्ता करूयात, आपण चहा पण बनवूयात आणि मग निवांत बसून आपण गप्पा मारूयात. आत्ता वाजून गेलेत आय थिंक 4, 4:15 झालेत काहीतरी, आणि आपली जी मॉर्निंग इथे खूप जास्त स्लो झाली. मी सकाळीच बोललो की आपण जरा स्लो चालू करूया अँड ऑल, पण येस ते नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी एक मूवी बघितला, अक्षय कुमारचा सरफिरा मूवी. एकदम मस्त होता, मस्त स्टोरी होती. आणि त्याच्यानंतर मूवी झाल्यानंतर मला पण असे खूप सारे विचार यायला लागले. ॲक्च्युली हे सगळे विचार का आले, कारण की काल यूट्यूबचा खूप मोठा इव्हेंट होता फ्रायडेच्या दिवशी. काल म्हणजे फ्रायडेच्या दिवशी, आज सॅटर्डे, तर काल मला ऑफिसला सुट्टी नव्हती. तर यूट्यूब क्रिएटर कलेक्टिव्ह व्हिडिओ होता शॉपिंग एडिशनचा, त्यांचं नवीन फीचर जे लॉन्च झालं त्याचा अराउंड हा सगळा इव्हेंट होता. आणि सगळे मोठमोठे क्रिएटर्स होते, मराठी जेवढे क्रिएटर्स आहेत त्याच्यामधून आपल्याला पण इन्व्हिटेशन होतं. पण जस्ट बिकॉज ऑफ ऑफिसचं काम, ऑफिसमध्ये सुट्टी नाही भेटली, आपल्याला जाता नाही आलं, तेव्हा मला एक फील झालं की पॅशन आपल्याला किती कॉम्प्रोमाइज करावं लागतं रिस्पॉन्सिबिलिटीजचा पुढे. जेव्हा आपल्या अंगावर रिस्पॉन्सिबिलिटीज येतात तेव्हा पॅशनला कुठेतरी टाईम देता येत नाही. मग तिथंच मला खूप सारे विचार यायला लागतात की का असं होतं. बट कधी कधी असं फील होतं की यार नाही, पॅशनसाठी टाईम काढायला पाहिजे, द्यायला पाहिजे. तरी आपण खूप मेहनत करतो त्याचं मागं, ओव्हर टाईम करून रात्री बेरात्री आपण सगळे कामं करतो. विकेंडच्या दिवशी सगळे लोक आराम करतात, त्यांच्या फेवरेट गोष्टी करतात, पण आपण कुठेतरी त्याला कॉम्प्रोमाइज करून हे पण आपलं पॅशनच आहे, आपण ते फॉलो करतो, व्हिडिओज बनवतो आणि सगळ्या गोष्टी होतात. पण जेव्हा असं वीकडेजमध्ये कुठला इव्हेंट असला किंवा अशा काही मोठमोठ्या गोष्टी होतात जिथं आपल्याला जाता येत नाही ना, तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं. ते पण व्हॅलिड रिझन होते, असं नाही की माझ्याजवळ चान्स होता तरी गेलो नाही. खूप प्रयत्न केले पण नाही भेटलं जायला. तो या सगळ्या गोष्टी कधी कधी होतात. बट असो, पटकन रेडी होऊयात आणि आता बाहेर निघूयात, कारण की घरात अर्धा दिवस आपण स्पेंड केला. तिसऱ्यांदा व्हिडिओ शूट करतोय, 2 वेळेस मी स्टेजवर व्हिडिओ शूट केला आणि आता तिसऱ्यांदा शूट करतोय, बिकॉज मला जे बोलायचं होतं ते बोलू शकलो नाही. सो चला जाऊयात पटकन बाहेर. सकाळपासून घरी होतो, बाहेर जरा 1-2 काम आहेत मित्राचे, माझे नाही आहेत, ते करून झाल्यावर काहीतरी खाऊयात, बिकॉज मला भूक लागून गेली आहे. ऑल सॉर्टेड, लेट्स गो. Let's figure out where the road goes. Even if I'm falling down, I will keep on searching for my highs. येऊन गेलो आपण फायनली घरी आणि आता वाजून गेले 12:15 आणि थंडी खूप जास्त आहे. हा जो ॲक्च्युअल 12 नंतरचा जो टाइम आहे आणि सकाळपर्यंतचा जो टाइम आहे 6, 6:30, 7 वाजेपर्यंतचा प्रॉपर थंडीचे दिवस आहेत. आणि हा माझा फेवरेट सीझन आहे. विंटर सीझन आला की मला खूप जास्त मजा येते. आणि यस, आज आपण खूप जास्त असं चीट डाईट केलं आणि खूप जास्त बाहेरचं खाल्लंय. मी असं वरतोंड करून चीट सांगतोय, मागच्या काही महिन्यांपासून चीट डेज करतोय आपण, काही बी खातोय बाहेरचं. पण ठीक आहे, बघूयात मी असंच म्हणतोय, लवकर रुटीनमध्ये येऊयात. बट खरं सांगतो, मनापासून सांगतो, मला माहिती नाही मी परत बोलायला पाहिजे का नाही, बट कधी कधी हे IT चा गोंधळ असा आहे ना, जेव्हा कामं येतात, जेव्हा तुम्ही कंटिन्यू त्या लूपमध्ये अडकून जातात ना, तुम्हाला ते बाहेर निघायला खूप अवघड होतं. कारण की आय नो काम आहे आयुष्यभरासाठी चालणार आहेत, पण कधी कधी एवढं एक्स्ट्रीम होऊन जातं ना, तुमचा मेंटल पीस, बाकीच्या ज्या गोष्टी सगळं चाललं जातं, तुम्हाला टाइम भेटत नाही. आणि तुम्हाला स्वतःच्या ज्या गोष्टी करायच्या त्यात पण तुम्हाला टाइम भेटत नाही. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सेम बोललो होतो आणि याच्यात पण मी ते सेम बोलतोय, बिकॉज मला पण वाटतं मी खूप जास्त ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे, मी माझ्या फॅमिलीला भेटायला पाहिजे, सुरतला जायला पाहिजे किंवा त्यांना घेऊन कुठेतरी मी ट्रिप करायला पाहिजे किंवा फिरायला जायला पाहिजे. पण 2 दिवसात हे पॉसिबल होत नाही, अजिबात पॉसिबल होत नाही. फ्रायडेला कसं तरी काम संपवतो आपण, शनिवार रविवार आपण बघतो की कुठेतरी ट्रॅव्हलिंग करू, पण जवळपासच कुठेतरी जाता येतं आणि लांब कुठे जाता येत नाही. या सगळ्या घडामोडी चालू आहेत आयुष्यात, पण हे पण सॉर्टेड होऊन जाईल लवकर. आणि यस, आपण खूप साऱ्या गोष्टी नवीन आणण्याचा प्रयत्न करतोय. मी मागच्या काही दिवसांपासून त्याच्यावर पण काम करतोय. या व्हिडिओला आपण इथं संपवूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि जसं आपले जे यूट्यूबचे आपले जे एक्सपर्ट आहेत त्यांनी सांगितलंय की व्हिडिओला जेव्हा लाईक चांगली भेटते, कमेंट खूप साऱ्या असतात, तर त्याची एंगेजमेंट बट ऑब्व्हियसली लोकांपर्यंत पोहोचते. आणि जे आपले ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत, ऍक्टिव्ह सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यापर्यंत पण आपला व्हिडिओ पोहोचेल. तर प्लीज लाईक करून द्या, कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करून द्या.
आणि IT चे जर असाल तुम्ही किंवा कुठल्याही फील्डचे जर असाल, आता जी मी काही बोललो मगाशी ते जर तुम्ही रिलेट करत असाल तर प्लीज त्याचं सोल्युशन किंवा तुम्हाला काय फील होतं ते मला कमेंट डाऊन नक्की करा प्लीज. खूप जास्त गरजेचं आहे ते. माझ्यासारखे असे भरपूरसे लोक या लूपमध्ये अडकून गेलेत किंवा त्यांना पण खूप साऱ्या गोष्टी फील होतात. एक रिक्वेस्ट आहे छोटीशी, ते पूर्ण करून द्या. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हा जो विंटर सीझन आहे प्लीज 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 खूप जास्त एन्जॉय करा. टाइम जर भेटत असेल तर फॅमिलीसोबत ट्रिप करून या, मित्रांसोबत ट्रिप करून या. पण हा जो एकदम बेस्ट आणि फेवरेट सीझन आहे माझा, काही लोकांचा पण असेल तर तुम्ही याला फुल ऑन एन्जॉय करून घ्या. ठीक आहे, बाय, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. You can say I lost my mind, I will keep on holding my head high, even if the sky is falling down.